अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेबांनी एक चांगला विषय लक्षात आणून दिला आहे की आपली भारतीय क्रिकेट टीम ही, अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की वर्ल्ड कपमध्ये बार्बाडोसला जो वर्ल्ड कपची फायनल झाली त्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवलेला आहे। त्यामुळे मी आपल्यामार्फत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अधिकृत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव हा या ठिकाणी मांडावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। त्यासोबत अध्यक्ष महोदय, नाही आपण ठराव वेगळा आणतो आहे, म्हणजे मुख्यमंत्री मांडतील ते किंवा मुख्यमंत्री मांडतील, आपण ऑफिशियल ठराव आणू तेव्हा अनुमोदन द्या। नाही, काही कॉम्पिटिशन नाही, तुमच्यासारखं आमचं नाही आहे, तुमच्याकडनं अशा गोष्टी शिकत नाही आम्ही। पण अध्यक्ष महोदय, एक अजून गोष्ट मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे। खरं म्हणजे अशा गोष्टी आपण सभागृहात मांडत नाही, पण वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे म्हणून या ठिकाणी मांडलं पाहिजे की राज्यामध्ये पहिल्यांदाच या राज्याच्या प्रशासनामध्ये मुख्य सचिवपदी एक महिला अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच एक महिला अधिकारी या राज्याच्या मुख्य सचिव झाल्यामुळे त्यांचं आपण निश्चितपणे या ठिकाणी अभिनंदन करूया। आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालेलं आहे की मुख्य सचिवपदी देखील पहिल्यांदा महिला आणि डीजीच्या पदावरही पहिल्यांदा महिला अधिकारी अशा दोन्ही, अध्यक्ष महोदय, हे पहिल्यांदा या ठिकाणी झालेलं आहे। आणि यासोबत नाना भाऊ, काळजी करू नका, अजून काही पदांवर पाहिजे तर तिथेही करू आपण। आणि एक अजून मला निदर्शनास आणून द्यायचं आहे अध्यक्ष महोदय, कारण सारखे पत्रकार विचारतात आणि सभागृहाचा अधिकार आहे म्हणून, अध्यक्ष महोदय, आज खरं म्हणजे ब्रिटिशकालीन जे फौजदारी कायदे होते ते कायदे बदलून आपण आपल्या देशात बनलेला जो काही भारतीय न्याय संहिता असा जो एक कायदा आहे हा आजपासून लागू झालेला आहे। आणि या संदर्भात मी खरं म्हणजे पहिल्यांदाच हा कायदा लागू झाल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांचं अभिनंदन देखील करतो। आणि सातत्याने पत्रकारे विचारतायत की बाबा या कायद्याच्या अंतर्गत पहिला गुन्हा हा कुठे दाखल झाला, त्याचं काय झालं, कायदा लागू झाला की नाही, तर हा कायदा महाराष्ट्राने देखील लागू केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।